नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत ब्रोकोलीचे सूप। हे सूप अत्यंत पौष्टिक असे असते। आता आपण इथे ब्रोकोलीचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे। आता इथे हे ब्रोकोलीचे जे आपण काप केलेले ते पाण्यामध्ये टाकायचे आहे। त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मग ती ब्रोकोली आपल्याला त्याच्यात टाकायची आहे आणि 15 मिनिट आपल्याला ते तसेच राहू द्यायचे आहे। म्हणजे ब्रोकोलीचे जे त्याच्यामध्ये जे बारीक बारीक किळे असतील ते निघून जातील। कारण ब्रोकोली जर आपण गरम पाण्यात टाकली तर मग त्याच्यातील जे जीवनसत्व आहे ते निघून जातील म्हणून। आता इथे आपण एक कांदा चिरून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचे, थोडंच तेल टाकायचं आपल्याला आणि तेजपत्ता आपल्याकडे असेल तर तेजपत्ता आपण त्यात टाकायचा आहे। आणि त्यानंतर बारीक बारीक असे लसणाचे काप केलेले मी ते पण त्यात टाकत आहे। आणि आता आपण त्यात कांदा पण मिक्स करून देऊ। आता आपण ही ब्रोकोली जी आहे ती पाण्यातून काढून घ्यायची आणि याच्यात टाकून द्यायची कढईमध्ये आणि हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि थोडा वेळ आपल्याला ते होऊ द्यायचे। थोडंसं आपल्याला त्यात पाणी टाकायचं आहे ब्रोकोली शिजेपर्यंत। जेवढं ब्रोकोलीला शिजण्यासाठी पाणी आवश्यक आहे तेवढंच आपण त्यात टाकणार आहोत आणि ब्रोकोली आपल्याला थोडा वेळ होऊ द्यायची आहे। आपण त्याच्यावर झाकण ठेवून देऊ आणि थोडा वेळ होऊ देऊ। आता इथे आपण बघून घेऊया की ब्रोकोली आपली शिजली आहे किंवा नाही। तर इथे ब्रोकोली आपली शिजलेली आहे। मग आता आपण गॅस बंद करायचा आहे। त्यानंतर आपण जे ओलं खोबरं आहे त्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे। आता हे काप जे आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि मिक्सरच्या भांड्यात ते फिरवून घ्यायचे आहे। त्याची थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। आता हे मिश्रण आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचे आहे। आता हे असे आपल्याला गाळून घ्यायचे आहे। आता इथे खाली तुम्ही बघू शकता की आपले कोकोनट मिल्क तयार झालेले आहे। आता त्यानंतर आपल्याला पुन्हा हे जे मिश्रण आहे ते आपण पुन्हा मिक्सरला फिरवू शकतो आणि त्यात थोडेसे पाणी टाकून आपण पुन्हा तसे गाळणीने गाळू शकतो। त्यानंतर आता आपण गॅसवरती जे कढईमध्ये हे केलेले आहे ब्रोकोली वगैरे आपण शिजवून घेतलेली आहे ते ब्रोकोलीचं जे मिश्रण आहे ते सुद्धा आता आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे मी। आता गॅसवरती आपण कढई ठेवायची आणि जे मिश्रण आपण तयार केलं, जी पेस्ट तयार करून घेतली मिक्सरमध्ये, ती पेस्ट आता याच्यात टाकायची आहे। आता ही जी पेस्ट आहे आपल्याला थोडा वेळ अशी फिरवत राहायची आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडेसे मी मीठ टाकलेले आहे। त्यानंतर काळी मिरीपूड टाकलेली आहे। त्यानंतर हे मिश्रण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आणि जे आपण कोकोनट मिल्क तयार केलेलं होतं ते त्यात मिक्स करायचे आहे। कोकोनट
टाकल्यानंतर आपण थोडा वेळ ते होऊ द्यायचे, 1-2 सेकंदच होऊ द्यायचे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे आपल्याला. आणि थोडीशी वरतून आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचं आहे. आता इथे आपण चिली फ्लेक्स टाकून घेऊया आणि थोडेसे असे बुडबुडे येईपर्यंत आपल्याला ते होऊ द्यायचे आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की आपले सूप चांगले तयार झालेले आहे. अतिशय स्वादिष्ट असे हे सूप लागते. असे हे पौष्टिक ब्रोकोलीचे सूप जर तुम्हाला आवडले असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.